नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 7 मध्ये मी मंगेश चोरे आपले स्वागत करतो। राजकारण म्हटलं की राजकारणी व्यक्ती आणि बातेबंबाळ व्यक्तिमत्व हे आपल्या डोळ्यासमोर येतं। कोणत्याही क्षणी कोणतेही आश्वासन देऊन कधीच पूर्ण न करणारा माणूस म्हणजे राजकीय माणूस असा आपण सरळ आणि सोपा समीकरण जुळत असतो। यातच वर्धा जिल्ह्यामध्ये कधीच कोणतीच गोष्ट पूर्ण न केलेला माणूस म्हणजे रामदासजी तडस हे सर्वांना माहीत आहे। हे मी म्हणत नाही, या परिसरातली सर्व जनता म्हणते आणि त्यांना ओळखते सुद्धा। यातच रामदासजी हे अगदी एडा बनून पेढा खाणारे व्यक्ती आहे हे सुद्धा आज लोकांना माहीत झालं। एवढा मोठा पैसा, कोट्यावधी रुपये रामदासजी जवळ आले कुठून, हाच एक प्रश्न आता मतदारांना पडायला लागला आहे। जो मनुष्य म्हणतो की माझ्याकडे 2 एकर जमिनीच्या पलीकडे काही नाही, अशा माणसाजवळ कोटी रुपये आले कुठून आणि ते ठेवले कोठे, हाच मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे। रामदासजीचे एका दूरचित्रवाहिनीने पूर्ण स्टिंग ऑपरेशन केले। रामदासजीची स्टिंग ऑपरेशन नंतर बोलती सुद्धा बंद झाली होती। आपण काय बोलावं आणि काय उत्तर द्यावं आणि काय नाही, अशी रामदासजीची भयावह परिस्थिती झाली होती। आपण सर्वांनी बघितलेलंच आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि मतदारांना रामदासजी काय आहे हे दिसून आले। तर वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे रामदासजी तडस, तर दुसरीकडे काँग्रेसच्या निष्ठावान प्रभाताई राव यांची मुलगी चारुलता टोकस अशी सरळ सरळ लढत या मतदारसंघामध्ये आहे। यामध्ये आजपर्यंत खऱ्या अर्थानं लोकांचा कल रामदासजीकडे खूप मोठ्या प्रमाणात होता, परंतु रामदासजी यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे आणि रामदासजी यांच्या अनेक बाबी पुढे आल्यामुळे रामदासजीवर मतदारांची तीव्र नाराजी दिसते आहे असे जनतेतून समजते। खऱ्या अर्थाने 5 वर्ष खूप काम करणारा व्यक्ती म्हणजे रामदास तडस लोकसभेमध्ये पुन्हा निवडून यावा असे अनेकांना वाटत होते, परंतु जैसे ज्याचे कर्म वैसे फळ देतो ईश्वर अशी परिस्थिती झाली आणि रामदासजीची ही व्यथा झाली। मित्रांनो, मी राजकीय माणसाचा विरोधक नाही किंवा राजकारणात राजकीय माणसानं काय करावं, काय खोटं बोलावं याही विषयावर मला काही बोलायचे नाही। एक माध्यम म्हणून सत्य काय आणि काय खरं आणि काय खोटं हे बोलण्याची जबाबदारी माध्यमाची आहे, आमची आहे, म्हणून बोलण्याचा प्रयत्न करत आहो आणि सत्यता समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। एकीकडे एखाद्या माणसाचे स्टिंग ऑपरेशन होते आणि कोट्यावधी रुपये मी याला देतो त्याला देतो, डमी उमेदवार उभे करतो, तोंडाने बोलत असणारा मनुष्य म्हणतो की ते माझं रेकॉर्डिंगच नाही, तो मी नव्हेच, म्हणजे निव्वळ गोष्ट झाली। म्हणजे वरून चोर तो चोर, वरून शिरजोर अशी परिस्थिती या राजकारण्यांची आहे। एकीकडे निवडून येण्यासाठी एका विशिष्ट समाजाला बदनाम करण्यासाठी वाटेल ते उटारेटा करायचा आणि दुसरीकडे उमेदवारी मिळाल्यानंतर परत हात जोडायचे, हे काय राजकारण आहे? खऱ्या अर्थाने रामदास तडस यांना माहीत होते की दत्ताजी मेघे यांच्या मुलाला जर का उमेदवारी मिळाली किंवा देण्यात आली तर आपण आयुष्यात कधीच आणि कुठंच काहीही होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांनी आपल्या तेली समाजाचा मेळावा घेऊन त्या ठिकाणी सर्व स्तरातले तेली समाजाचे नेते जमवले आणि एकाच्या तोंडून कुणब्यांचे पुतळे जाळण्याचे आव्हानच करून टाकले। दत्ताजी मेघे आणि त्यांचा पुत्र
पैशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठेतरी आमच्या समाजाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी 100% षडयंत्र सुद्धा केलेलं आहे. तरच साहेबांची तिकीट काढण्याचं, जर तरच साहेबांची तिकीट जर काढली तर आदेशाची वाट बघू नका. गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये सागर मेघे आणि दत्त मेघेचे तुकडे काढल्याशिवाय समाज राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. आज का केलं नाही? कुणब्यांचे पुतळे जाळण्याचे आव्हान करणारे रामदास तळस आज म्हणतात कुणब्यांनी मला मत दिले पाहिजे. कसे देतील आणि का द्यावे हा खरा प्रश्न आहे. कुणब्यांनी रामदासजींना मते का द्यावीत? बिलकुल द्यायला नको, दिलेच पाहिजे नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट समाजावर विशिष्ट पद्धतीने सरळ सरळ आरोप प्रत्यारोप करून घात करत असाल, त्याला बदनाम करत असाल आणि त्याच समाजाने तुम्हाला मतं दिली पाहिजे असे तुम्ही विचार करत असाल तर हा चुकीचा आहे. त्यामुळे रामदासजी यांच्यावर कुणबी समाजाची प्रचंड मोठी नाराजी निर्माण झालेली आहे आणि या नाराजीमुळेच रामदास तळस यांचा पराभव होऊ शकतो असे सर्वत्र संकेत निर्माण झालेले आहे. वास्तविक बरोबरीचा कमी जास्त असा मतदार वर्ग या दोन जातींमध्ये आहे, तेली आणि कुणबी. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तेली आणि कुणबी याच जाती समीकरणावरून विविध निवडणुका झालेल्या आहेत. परंतु यापूर्वीचे तेली नेते असो वा कुणबी नेते असो यांनी सर्व जातीला, दोनही जातीला एकत्रित घेऊन इतरत्र सर्व जातींना सोबत घेऊन निवडणुका लढले. मात्र केवळ न केवळ एकच रामदासजी तळस हे असे नेते आहे की ज्यांनी वैयक्तिक जातीचा विरोध करून कुणब्यांना डॅमिनेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज वर्धा जिल्ह्यामध्ये एक फार मोठ्या प्रमाणात मेसेज व्हायरल झालेला आहे. तो मेसेज लाखो मतदारांपर्यंत गेला की रामदासजी यांना कुणब्यांनी मते का द्यावीत. हा मेसेज कोणी टाकला, कुठून आला, काय आला याची काहीही कल्पना नाही. परंतु तो मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे रामदासजी यांची हजामत झालेली आहे आणि कुणब्यांचे मते यांना मिळणार नाही असे स्पष्ट चित्र निर्माण झालेले आहे. परंतु आत्ताही रामदासजी यांना कुणब्यांनी मते द्यावी अशी अपेक्षा आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार पंकज भोयर हे सुद्धा कुणबी समाजाचे आहे. एकीकडे 95, 97, 98% कुणबी समाजाची मंडळी एकवटली असताना पंकज भोयर पक्षासाठी म्हणून रामदासजींना कुणब्यांनी मते दिले पाहिजे या विचारात आहे. या गोष्टीमुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार पंकज भोयर सुद्धा गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. वास्तविक बघितले जर यावेळी रामदास तळस यांनी आपटी खाल्ली तर निश्चितच पंकज भोयर यांची तिकीट कटणार यात काहीही शंका नाही. त्यामुळे यावेळेस रामदास तळस यांचे निवडून येण्याचे संकेत फार कमी आहे आणि या सर्व वातावरणामुळे भारतीय जनता पक्षातील महत्त्वाचे नेते, दिल्लीपर्यंतचे नेते सुद्धा संभ्रमात पडलेले आहे. कोट्यावधी रुपये देण्याचे, डमी उमेदवार उभे करण्याचे सगळे फंडे रामदासजी यांनी आपल्या तोंडाने ओपन केल्यामुळे आज रामदासजीची पूर्णपणे घोची झालेली आहे असे दिसते. एकीकडे रामदासजी यांचा जो मुलगा आहे त्याने चक्क पत्रकारांना निवडणूक झाल्यावर बघून घेण्याच्या धमक्या दिल्या.
हा सुद्धा विषय फार महत्त्वाचा पुढे येणार आहे. गुंड प्रवृत्ती जोपासून हम आपको देख लेंगे, कर लेंगे, मार देंगे, ह्या गोष्टीसुद्धा होऊन चुकलेल्या आहे. त्यामुळे मीडियातील मंडळीसुद्धा प्रचंड नाराज आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर लोकसभा वर्धा यावेळी भाजपला खूप मोठी जड जाणार आहे असे स्पष्ट संकेत यावेळी दिसून येते.